सरासरी दिलेले वीज बिल हे दुरुस्त करण्याची योजना त्यांनी घोषित केली। एकही सरासरी बिल दुरुस्त केलं नाही, ते दुरुस्त करणे। ज्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष विजाच्या डिस्कनेक्शन बद्दल म्हणजे शेतकऱ्याची वीज तोडू नये असे स्थगन दिला होता, आदेश दिले होते, स्थगिती दिली होती। 5 वर्ष एकाही शेतकऱ्याचं डिस्कनेक्शन केलं नाही, पण या सरकारने शेतकऱ्याची वीज तोडणं चालू केलं। ऐन हंगामाच्या वेळी वीज तोडणी सुरू झाली आहे आणि आज जर आम्ही सरकारला त्या ठिकाणी त्यांच्या आव्हानाला मदत करतोय किंवा त्यांच्या आव्हानाला साथ देतोय, महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाच्या संक्रमणामध्ये आंदोलनाचा त्रास होऊ नये याचा विचार जर भारतीय जनता पार्टी करताय, तर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आजच किमान वीज बिलाच्या डिस्कनेक्शनवर स्थगिती द्यावी अशी मागणी आहे। मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल घटकाच्या आणि शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन कापण्यावर स्थगिती द्यावी अशी मागणी आहे। आंदोलन पोस्टपोन केलं आहे, थांबवलं नाही आहे, स्थगिती मागतोय आम्ही। जसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये स्थगिती दिली होती तशी यांनी स्थगिती द्यावी। शेतकऱ्यांकरता 2 मुद्दे महत्त्वाचे आहे। 25,000 रुपये एकरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना बांधावर जाऊन देऊ अशी घोषणा केली। कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र सर्वच भागात सर्वच पिकं उद्ध्वस्त झाली। कुठल्याही भागात कुठलंही पीक आलंच नाही आणि मग 25,000 रुपये एकरी देण्याची घोषणा केल्यावर केवळ 10,000 रुपये हेक्टरी म्हणजे 4,000 रुपये एकरी निर्देश दिले, पण अलिखित आदेश असे दिले जिल्हाधिकाऱ्यांना, केवळ 30% लोकांचीच नाव पाठवा, 70% पाठवू नका। त्यामुळं 4,000 रुपये एकरी कुणाला मिळाले तर 30% लोकांना मिळाले, 70% लोकांना मिळालेच नाही, कारण आदेश तसे होते अलिखित, म्हणजे द्यायचे नव्हते, पण त्या ठिकाणी लोक चिडतील म्हणून काहीतरी थातूरमातूर योजना तयार केली। या सरकारच्या चुकीमुळं क्रॉप इन्शुरन्स पीक विमा योजना बंद पडली आहे। या सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारने लक्षच दिलं नाही पीक विमा योजनेचे नियोजन करण्याचं, आणि त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी मिळणार नाही अशी स्थिती आहे। या राज्यातल्या पीक विमा योजने बंद पडतं आणि माननीय मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत नाही, हा अडचणीचा विषय आहे शेतकऱ्याकरता। इकडे नुकसान भरपाई देणार नाही, दुसरीकडे पीक विमा योजना बंद पाडणार, आणि तिसरीकडे जे कर्जमाफीची योजना होती ती योजनाही बंद पडली आहे शेतकऱ्यांची। आणि त्यामुळं आज एरणीवर आलेले शेतकऱ्यांचे विषय आणि विजेचे विषय, या विषयात तातडीनं मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, तातडीनं वीज डिस्कनेक्शन जे होत आहे ते थांबवावे आणि शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईमध्ये, पीक विमा योजनेमध्ये आणि कर्ज माफीच्या योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष टाकावं। जर तात्काळ स्थगिती दिली नाही मुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडणीवर, तर जसाही कोरोनाचा प्रकोप कमी होईल त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 50,000 कार्यकर्ते जेलमध्ये जातील। आणि हीच सूचना निवेदन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून करण्याकरता मी आपल्यासमोर आलो आहे। आम्ही सर्व या ठिकाणी बसलेले आमदार, खासदार, पदाधिकारी आपल्या माध्यमातून सरकारला निवेदन करतोय। सरकारने निवेदन त्या ठिकाणी स्वीकारावे आणि तातडीनं यावर अंमलबजावणी करावी। आजचं 24 तारखेला जे आम्ही आंदोलन करणार होतो ते तात्पुरतं स्थगित केलं आहे,
24 तारखेचं जेलभरो आंदोलन आता आम्ही करणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नाही वीज कापणीवर, तर मात्र कोरोना संक्रमण थांबताबरोबर आम्ही आंदोलन करू आणि प्रचंड तीव्र आंदोलन करू. या बाबीकरता ही अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद बोलवली होती. तुम्हाला काय वाटते की ज्या पद्धतीने आता मागणी करण्यात आलेली आहे की जे वीज कनेक्शन आणि बाकीच्या गोष्टी न कापण्यात यावं, त्याला स्थगिती देण्यात यावी. आता 2 दिवसाआधी ऊर्जा मंत्र्यांची पत्र परिषद झाली. 100 युनिट माफ करू अशी त्यांनी दिवाळीच्या पूर्वी घोषणा केली होती, पण ते त्या बयानवरून मुकरले. कुठे त्यांनी असं म्हटलं की मी हे म्हटलंच नव्हतं. तुम्हाला काय वाटते की सरकार गंभीर आहे तुमच्या या विषयावर? सरकार गंभीर नसेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. जनता गंभीर आहे, जनता चिडलेली आहे. नितीन राऊत साहेबाबद्दल एवढंच सांगायचं आहे की त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मदत करत नाहीये. त्यांना सरकारकडनं 10,000 कोटी रुपये द्यायला पाहिजे, देत नाहीये. महावितरण कंपनी कधीही आपल्या भरोश्यावर वीज बिलाची माफी करू शकत नाही जोपर्यंत फायनान्स डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्री यात लक्ष घालत नाही. आणि हे आज बोलणं योग्य नाही आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं की त्यांनी घोषणा केली, आम्हाला विचारलं नाही. तर जेव्हा कुठलाही मंत्री घोषणा करतो तेव्हा ती मंत्रिमंडळाची, सरकारची सामूहिक जबाबदारी असतं. एक तर नितीन राऊत साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारून करायला पाहिजे होतं, किंवा मग घोषणा केली तर त्या घोषणेचा स्वीकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केला पाहिजे. कोणताही मंत्री घोषणा करतो तेव्हा ती सरकारची सामूहिक जबाबदारी आहे. देखिए, ये फालतू बातें करते हैं, जनता को इसको कुछ लेना देना नहीं है. अरे केंद्र का तुमको कायदा पसंद नहीं तो तुम अपना कमेंट भेजो ना. केंद्र सरकार ने लागू थोड़ी किया, आपका मत पूछा है, आप रिजेक्ट करो. जब आया तब केंद्र सरकार को बोलने का और छूट जाने का. केंद्र सरकार के कायदे के बारे में कुछ आपको आक्षेप है तो जैसे बाकी स्टेट ने अपने कमेंट बताए, आप भी कमेंट भेजो कि हमको ये नहीं चाहिए, ये चाहिए. सरकार ने कायदा लागू थोड़ी किया अभी. कुछ तो भी बात करके इसको उसको ऐसा करना और ऐसी बातें करके जनता का मत विचलित करना. आज सबसे बड़ी बात है, किसानों के डिस्कनेक्शन हो रहे, ट्रांसफार्मर से डायरेक्ट काट रहे, और ऐसे परिस्थिति आ गई है कि किसानों के पास पैसा नहीं है, पूरी फसल बर्बाद हो चुकी है. और ये डाइवर्ट करने के लिए केंद्र सरकार को बार बार करते हैं. मैंने पहले ही कहा कि नाना पटोले जी ने कहा कि हम पेट्रोल पे महंगाई के ऊपर आंदोलन करेंगे. अरे भाई, 38 रुपये 50 पैसे आपके हाथ में है ना. 38 रुपये 50 पैसे राज्य सरकार लेती है, कम कर दो उसको. डीजल पेट्रोल डीजल 65 रुपये पे आ जाएगा, 56 रुपये पे आ जाएगा. आप तो कुछ करो राज्य सरकार करके. हर बार केंद्र सरकार, हर बार केंद्र सरकार. फिर राज्य सरकार ही क्यों है? अगर राज्य के 11 करोड़ 12 करोड़ जनता का हित तुम्हारे हाथ में है, चाहिए तो केंद्र सरकार से बात करो. जाओ वहां दिल्ली में, यही से बात करते, यही से बातें करते रहते और केंद्र सरकार को टारगेट करते रहते. और माननीय नाना पटोले जी ने परसों कहा कि हमारी सरकार आएगी तो हम लोग बिजली बिल माफ करेंगे. ये किसकी सरकार है? किसकी सरकार है ये? तो तुम्हारी सरकार नहीं तो तुम रहते क्यों हुआ? छोड़ दो सरकार को. तुम्हारी सरकार नहीं, हमारी सरकार आएंगी तो हम बिजली बिल माफ करेंगे. ये पब्लिक स्टेटमेंट दिया है कल. ऊर्जा मंत्री आपके पास है. ऐसा थोड़ी है ये ऐसा क्या है कि लोकप्रिय बातें करना, उससे छोटी छोटी बातों में बड़ी प्रसिद्धि लेके अपना स्टेटस खड़ा करने से कोई स्टेटस नहीं मिलता है. काम करना पड़ता है. हम दावे से कहते हैं ना. बोलो, एक किसान है महाराष्ट्र में, एक शेतकरी आणून दाखवा 5 वर्षाची वीज कापली, 28,000 कोटी थकीत झाले. हो, थकीत झाले ना. शेतकऱ्याकडे थकीत झाले. बिल्डरकडे सोडले का? अधिकाऱ्याकडे सोडले का? आम्ही सोडले जिथे गारपीट झाली, जिथे कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये पूरहानी आली, जिथे दुष्काळ पडला, 33% वीज बिलाची माफी केली. 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष कनेक्शन डिस्कनेक्ट केले नाही म्हणून थकबाकी झाली आहे.
थकबाकी है, ये पैसे कुछ गेले नहीं है। आप भी थकबाकी सामने होगी, क्या फर्क पड़ता है सरकार को? 10-20 हजार 25 हजार करोड़ किसानों को दिए तो क्या फर्क पड़ता है? और किसानों का बिजली कनेक्शन काटना है ने, अब तो किसान का जीडीपी जो अभी फसल आ रही है, आता फसल येत आहे, या फसलमध्ये तर अडचणीत येईल शेतकरी। मिरची आहे, टमाटर आहे, वांगी आहे, उन्हाळी पीक आहे, उन्हाळी धान आहे। तर हे लोकप्रिय घोषणा करताय, कुछ करते नाही आहे। आत्ता आम्ही ठरवलं आहे, कोरोनाच्या संक्रमणामध्ये आम्ही 50,000 लोक जेलमध्ये जाणार होतो, पण आम्ही मुख्यमंत्र्यांचा म्हणणं ऐकलेलं आहे। आमची सूचना विनंती त्यांना आहे, तुम्ही स्थगिती द्या। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने स्थगिती दिली होती 5 वर्ष, तुम्ही आता स्थगिती द्या, हीच मागणी आहे। हे आंदोलन जे पोस्टपोन केलं, कोरोनाच्या विषयावर भारतीय जनता पक्ष राज्य शासनाच्या सोबत आहे। हो आहे ना, म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही पोस्टपोन केला आहे। त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे आम्ही कोणाचा जीव धोका देण्याला तयार नाही आहे। त्यांनी जर इतकं 26 मिनिट बोलून राज्याच्या जनतेला 26 मिनिट बोलून आवाहन केलं, आमची जबाबदारी जनता म्हणून त्याला मदत करणे। ते आंदोलन आम्ही निदर्शन केले होते। त्यांनी आता राज्याच्या जनतेला आव्हान केलं आहे, त्यांनी राज्याच्या जनतेला आव्हान केलं आहे। आमची जबाबदारी आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, ते कुठल्या पक्षाचं सरकार महत्त्वाचं नाही आहे। एक राज्याचा मुख्यमंत्री आपल्या जनतेला आव्हान करता की मदत करा आणि कोरोनाच्या संक्रमणामध्ये तुम्ही असे कुठलेही आंदोलन करू नका। हो, स्वीकारलं आम्ही, आमची जबाबदारी आहे स्वीकारायची, पण त्यांचं काय काम आहे? त्यांनी आपलं काम पूर्ण करा, स्थगिती द्या ना। आंदोलन नाही पाहिजे, नाही करणार, मग स्थगिती द्या ना। स्थगिती दिली तर आंदोलन नाही करणार ना। एका मिनिटाचं काम आहे ना, किती वेळ लागतो मुख्यमंत्र्यांना? 1 सेकंदाचा निर्णय आहे, स्थगिती दिली आणि किती लोकांचे त्या ठिकाणी आत्महत्या थांबणार आहे? लाखो शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबणार आहे। याच्यामध्ये लोक आत्महत्यावर येतील, पैसे द्या लोकांकडे, आणि शेतातली वीज कापता तुम्ही। त्या ठिकाणी पीक पाणी, आता उद्या जर पाणी दिलं नाही तर पीक मरेल, जे लाखो रुपयाचं लोकांचं नुकसान होईल, जे पीक उभे झाले आहेत। आज मिरची त्या ठिकाणी एरणीवर आली आहे, मिरचीचं पीक एकदम समोर आहे, संत्रा आहे, मोसंबी आहे, उन्हाळी धान आहे, गहू आहे, चना आहे, आणि त्यामुळे अशा वेळी तुम्ही वीज तोडताय। तर माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे की जसं त्यांनी काल 26 मिनिट आवाहन केलं, 1 मिनिट काढावा शेतकऱ्याकरता, 1 मिनिट राज्याच्या 45 लाख शेतकऱ्याकरता काढावा, 1 मिनिट आर्थिक दुर्बल मध्यमवर्गीय लोकांकरता काढावा, आणि सध्या तात्पुरती कोरोनाच्या संक्रमणापुरती तरी पुढचा निर्णय होतपर्यंत, त्याला पुढचे निर्णय काय घ्यायचे घ्या, पण पुढचे निर्णय होतपर्यंत स्थगिती द्यावी। कोरोनाच्या संक्रमणामध्ये जसंही कमी होईल, कोरोनाच्या संक्रमणाचा जो रेट आहे तो कमी झाल्याबरोबर आम्ही जेलमध्ये जाऊ, जर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नाही तर। जेव्हा सत्ता असतं ना, आणि त्यांना असं वाटतं आम्ही कधीच पदावून जाणार नाही, आम्ही 3 पार्ट्या एक आलो आहोत, हे जेव्हा सत्तेचं भूत डोक्यावर असतं तेव्हा जनतेच्या कल्याणाकरता काहीच करायचं नाही, जे काही करायचं ते आपल्या पक्षाकरता आपल्याकरता करायचं, अशी जेव्हा भावना तयार होते तेव्हा असे प्रकरण समोर येतात। म्हणजे विरोधी पक्षांनी जनतेचा प्रश्न उचलला, तुम्ही घ्या ना क्रेडिट, तुम्ही घोषणा करा, तुम्ही क्रेडिट घ्या, मोठे मेळावे घ्या, सांगा आम्ही हे केलं, पण आंदोलन करण्याच्या मागे काहीच त्याचा विचार करायचा नाही। आम्ही आंदोलन आपल्याकरता करतोय का? आम्ही आमदार खासदाराची वीज बिल माफी मागितली आहे का? आम्ही क्लास 3 क्लास 1 क्लास 2 करता वीज बिल माफी मागितली आहे का? आणि तुम्ही जाहीर केलं होतं ना, आता तुम्ही काय पलटता ते पलटा, जनता पाहिजे तुम्हाला। आम्ही आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय घरगुती व्यक्ती, बाला बलुतेदार,
आणि दुसरा म्हटला शेतकरी. या लोकांकरता बनतोय ना आम्ही, आणि 3 कोटी लोकांना याचा फरक पडतोय ना 12 कोटीपैकी. त्यामुळे ही मागणी आहे. आमचं पुन्हा निवेदन आहे, त्यांना विनंती आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या सर्व विषयाला 5 वर्ष स्थगिती दिली होती. किती कोटी रुपये थकीत झाले तरी आम्ही मागं पुढं पाहिलं नव्हतं. तशी माननीय मुख्यमंत्र्यांनी या स्थगिती द्यावी, डिस्कनेक्शन थांबवावे. हो, एक प्रश्न असाही आहे की एक जाहीर सभेत तुमच्या नेत्याला टार्गेट करण्यात येत आहे की एक अकेला देवेंद्र फडणवीस क्या बिघाड सकता है, असं सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत बोलले. काय म्हणाल नेमकं? सांगितलं ना, त्यांना वाटतं 3 पक्ष एकत्र आले आहोत, 3ही पक्षाचं सरकार जीवनभर जाणार नाही. ते अमरत्व घेऊन आल्यासारखे वागतायत. देवेंद्र फडणवीसजी एकटे नाही आहेत. या महाराष्ट्रात जेव्हा कोणत्याही निवडणुका समोर येतील तेव्हा लोक दिसतील किती मागे आहे फडणवीसांच्या. आता सत्ता आहे, 3 पक्ष एक आहे, आम्ही परमनंट आलो आहे. आता आम्ही 50-50 जरी निवडून आलो तरी सरकार येणारच आहे. त्याच्यामुळं त्यांना आता परमनंट वाटतोय, अमरत्व वाटतंय, म्हणून तसे बोलतायत. पण जेव्हा क्रांती होते तेव्हा लोक क्रांती करतात, मध्यमवर्गीय गरीब माणूस क्रांती करतो. दिसेल पुढं निवडणुकामध्ये. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने कल 26 मिनट जनता के सामने आह्वान किया. कोरोना के संक्रमण में सभी राजकीय पार्टियों ने उनको मदद करनी चाहिए. कोरोना संक्रमण बढ़ने के लिए सरकार को मदद करनी चाहिए और कोरोना संक्रमण नहीं बढ़ने देना चाहिए. ये जो उनका विषय था. राज्य के मुख्यमंत्री जब कोई बात जनता के लिए कहते हैं तो हमारी भी जवाबदारी है उनको मदद करना. जनता को कोई भी कोरोना संक्रमण में जनता को बचाना हमारी भी जवाबदारी है. लेकिन हमारा जो 24 तारीख का जेल भरो आंदोलन था, वो आंदोलन 50,000 लोग जेल में जाएंगे ऐसा हमारा निर्णय हुआ था. सभी हमारे एमएलए एमपी, हमारे सारे पार्टी के प्रदेश के पदाधिकारी, हमारे सारे जिले के अध्यक्ष और जिले के नेता इस आंदोलन में शामिल होने वाले थे. 50,000 लोग जेल भरो की तैयारी हमने कर ली थी. कोरोना के संक्रमण में मुख्यमंत्री का आह्वान हमने सुना. हम लोग ये आंदोलन पोस्टपोन कर रहे हैं, इसको सामने करेंगे. लेकिन साथ साथ हम ये विनती कर रहे हैं सरकार को कि आपने जिस प्रकार से जो कहा था कि 100 यूनिट तक मीडियम क्लास और जो हमारे गरीब किसान हैं, गरीब लोग हैं, उनकी बिजली माफ करेंगे, 12 बलूतेदार की बिजली माफ करेंगे, कोरोना संक्रमण के 4 महीने की बिजली बिल माफ करेंगे, एवरेज बिलिंग किया है उसको दुरुस्त करेंगे. उसके बाद हम कोई डिस्कनेक्शन नहीं करेंगे. लेकिन जिस प्रकार से किसानों का डिस्कनेक्शन हो रहा है, जिस प्रकार से गरीब आदमी की बिजली काटी जा रही है, इसलिए ये आंदोलन था. और किसानों के बारे में बात करें तो किसानों को 25,000 रुपये पर एकड़ हम देंगे, ये घोषणा की थी. बट बाद में 10,000 रुपये हेक्टर पे यानी 4,000 रुपये एकड़ पे आ गई. 4,000 रुपये एकड़ आने के बाद सारे कलेक्टर को बोला गया अंदर से कि आप केवल 30% का रिपोर्ट भेजो, 70% का रिपोर्ट भेजो मत. केवल 10,000 रुपये हेक्टर, 4,000 रुपये एकड़ 30% लोगों को मिला, 70% को मिला नहीं. उसके बाद क्रॉप कॉम्पेंसेशन को जो गलती सरकार ने की, क्रॉप कॉम्पेंसेशन का भी सरकार ने बंटाधार कर दिया. उसके बाद क्रॉप इंश्योरेंस का जो स्कीम था, उस स्कीम में सरकार ने जो इनिशिएटिव लेना था वो लिया नहीं, तो क्रॉप इंश्योरेंस की स्कीम भी बंटाधार हो गई. उसके बाद जो साहूकार कर्ज था, कर्ज की रकम थी, बैंक का कर्जा था, वो कर्जा की स्कीम भी बंद हो गई. ये विषय पे हमारा आंदोलन था. हमने आंदोलन पोस्टपोन कर दिया और आज हम डिमांड कर रहे हैं सरकार से
कि आज के आज जैसा माननीय देवेंद्र फडणवीस जी ने 5 साल स्टे दिया था, किसानों की बिजली नहीं काटना, 45 लाख किसानों की बिजली नहीं काटना, 5 साल एक भी कनेक्शन हमने नहीं काटा। कितना पैसा हुआ किसानों की तरफ, हमने कभी उसको हाथ नहीं लगाया। जहां बाढ़ पीड़ित लोग हैं, जहां अकाल गिरा हुआ है, वहां भी 33% मैंने माफ किया। उसी प्रकार से जिस प्रकार से कल 26 मिनट माननीय मुख्यमंत्री जी ने जनता को आह्वान किया, सारे राजकीय पार्टियों का आह्वान किया, उसी तरह 1 मिनट किसानों के लिए निकालना चाहिए और सरकार से निर्णय करना चाहिए। 1 मिनट में निर्णय होगा, ज्यादा मिनट लगते नहीं। सरकार हमने भी चलाई है, किसानों के कनेक्शन नहीं काटे जाएंगे, स्थगिति देना चाहिए। 30,000 25,000 रुपए एकड़ जो देने वाले थे उसके बारे में निर्णय करना चाहिए। क्रॉप इंश्योरेंस में ख्याल डालना चाहिए किसानों के। जो कर्ज माफी की योजना थी वो बन गिरी, क्यों बन गिरी, उसके लिए ख्याल डालना चाहिए। ये बिजली के विषय पर और किसानों के विषय में मुख्यमंत्री जी ने कुछ मिनट निकालना चाहिए और ये मिनट निकाल के किसानों को राहत देनी चाहिए। आज के आज सब इश्यू के ऊपर स्टे देना चाहिए, आज से एक भी डिस्कनेक्शन नहीं करना चाहिए। ये हमारी डिमांड है। जब हम उनकी सारी बातें सुनने को तैयार है, हमने लोगों के लिए, वो हमारे मुख्यमंत्री जी है, राज्य के मुख्यमंत्री है, उनका आह्वान हम सुनते तो हमारा भी आह्वान सुनना चाहिए। उनको रिक्वेस्ट है वो सुने, अगर नहीं सुनते हैं तो आने वाले दिनों में हम 50,000 कार्यकर्ता, जब भी कोरोना का संक्रमण कम हो जाएगा, 50,000 कार्यकर्ता हम जेल में रहेंगे।